काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा आणि मराठी भाषेमध्ये वादविवाद चालू होते. नमस्कार मित्रांनो, मी आनंद जाधव आणि स्वागत करतो आपण सर्वांचं आपल्या HPG टॉकमध्ये. तर महाराष्ट्रामध्ये काही दिवसांपूर्वी मराठी भाषा आणि हिंदी भाषेबद्दल वादविवाद चालू होते. कारण महाराष्ट्र सरकारने नॅशनल एज्युकेशन पॉलिसीनुसार महाराष्ट्रामध्ये हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केले होते. तर याला काही सत्ताधारी लोकांनी विरोध केला. काही ठिकाणी दंगे झाले किंवा मराठी भाषेच्या नावाखाली परप्रांतीय लोकांवरती गुंडागर्दी करण्यात आली गेली. तर हेच काही सत्ताधारी लोक आहेत जे की मराठी भाषेचा अपमान करत आहेत, कारण यांना मराठी भाषेचा इतिहास माहीत नसेल. तर महाराष्ट्र निर्मिती दरम्यान संयुक्त महाराष्ट्र चळवळ या संघटनेने 1956 ते 1960 पर्यंत सरकारविरोधात लढा दिला होता. याच लढेत एकूण 106 मराठी लोक आपल्या भाषेसाठी शहीद झाले होते. तर अखेर 1 मे 1960 मध्ये महाराष्ट्राला मराठी भाषेवरती आधारित एक स्वतंत्र राष्ट्र घोषित केले गेले. तर आज काही सत्ताधारी लोक आपल्या मराठी भाषेच्या नावाखाली आपल्या सत्तेचा पाया भक्कम करण्याचा प्रयत्न करत आहेत.